तर लाडक्या बहिणींना आताची सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे की बहिणींनो, तुम्हाला 1,500 रुपये कधी येणार. मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे. आणि 4,000 आणि 8,000 रुपये कोणाला भेटणार आणि 1,500 रुपये कोणाला येणार आणि पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बहिणींनो, आता आपण त्या विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे की 8,000 रुपये नेमकं कोणत्या महिलेला भेटणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. त्याचबरोबर आता आपण बोलूया 8,000 रुपये कोणाला भेटणार. तर अनेक घरांमध्ये सासू सून, 2 पात्र महिला किंवा 2 वेगवेगळे मंजूर अर्ज असू शकतात. म्हणजे बघा, सासू सून, एकाच घरामध्ये सासू सून आणि 2 पात्र महिला किंवा 2 वेगवेगळे मंजूर अर्ज असू शकतात. आणि जर दोघींचेही हप्ते पेंडिंग होते, आधार लिंक नव्हते, EKYC बाकी होती, म्हणजे एवढं सगळं होतं. दोन्ही महिलांचे हप्ते हे 3 गोष्टी होत्या. हप्ते पेंडिंग होते, आधार लिंक नव्हते, EKYC बाकी होती. आणि आता ते सर्व अपडेट कंप्लीट झाले आहेत. म्हणजे जर आता ते सर्व अपडेट कंप्लीट झाले असतील तर दोघींचे मिळून मोठी रक्कम खात्यामध्ये येऊ शकते. म्हणून अनेक महिला आता काय करतात तर महाई सेवा केंद्रात, बँकेत, CSC केंद्रामध्ये इथे जाऊन EKYC, आधार लिंक, मोबाईल अपडेट, DBT स्टेटस हे सर्व तपासत आहेत. म्हणजे बहिणींनो, लक्षात ठेवा, जर तुमचा DBT बंद असेल तर पैसे येणार नाहीत. जर तुमचे बँक खाते निष्क्रिय असेल तर पैसे अडकू शकतात. जर आधार सीडिंग झाले नसेल तर पेमेंट फेल होऊ शकते. म्हणून तुम्हाला आजच काय करायचं तर बँकेत जाऊन पासबुक अपडेट करायचं आहे, आधार लिंकिंग तपासा, NPCI स्टेटस तपासा, KYC पूर्ण करा. कारण पैसे आले तरी अकाउंट इश्यूमुळे परत जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हे सर्व करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला 8,000 कोणाला येणार तर ज्या घरामध्ये सासू सून, 2 पात्र महिला आणि किंवा 2 वेगवेगळे मंजूर अर्ज असू शकतात. त्याचबरोबर जर दोघींचे हे हप्ते पेंडिंग होते, आधार लिंक नव्हते, EKYC बाकी होती आणि आता ते सर्व अपडेट झाले असेल तर दोघींचे मिळून तुम्हाला मोठी रक्कम खात्यामध्ये येऊ शकते. तर किती? 4,500 रुपये, 8,000 रुपये किंवा 3,000 रुपये, 1,500 रुपये देखील येऊ शकते. जर तुमचे आता 1,500 तर सगळे येणार आहेत, कारण मे महिन्याचे हप्ते अजून आलेले नाहीत. तर 1,500 रुपये येणार. परंतु जर तुमचे 2-3 महिन्याचे हप्ते रखडले होते तर 4,500 रुपये ते 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण तुमचे पैसे आधीचे अडकले होते आणि आता तुम्ही KYC वगैरे सगळं केलेलं आहे, सगळं ओके आहे. तर तुम्हाला एकत्रित हप्ते सगळे एकदम येऊ शकतात. आणि म्हणून अनेक महिला काय करतात आता तर महाई सेवा केंद्रामध्ये, बँकेमध्ये जाऊन, CSC केंद्रामध्ये जाऊन EKYC, आधार लिंकिंग, मोबाईल अपडेट, DBT स्टेटस हे सर्व तपासत आहेत. कारण बहिणींना आता पैसे मिळवायचे आहेत आणि जर त्यांचे रखडलेले हप्ते जर परत मिळवायचे असतील तर तुम्हाला हे सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेव्हा तुमची चालूचे आणि मागचे हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात सर्व. पण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा DBT बंद असेल पैसे येणार नाहीत. जर तुमचा DBT बंद असेल तर पैसे येणार नाहीत. जर तुमचे बँक खाते इनॅक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय असेल तर पैसे अडकू शकतात. जर आधार सीडिंग झाले नसेल तर पेमेंट फेल होऊ शकते. म्हणूनच आजच बँकेत जा, पासबुक अपडेट करा, आधार लिंकिंग तपासा, NPCI स्टेटस तपासा, EKYC पूर्ण करून घ्या. त्याचवेळी तुमचे आताचे चालूचे आणि रखडलेले पैसे एकदम मिळू शकतात तुम्हाला. कारण पैसे आले तरी अकाउंट इश्यूमुळे ते परत जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हे सर्व गोष्टी तुमच्या अकाउंटच्या गोष्टी, ते सरकारच्या गोष्टी नाही, तुमच्या अकाउंटच्या गोष्टी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्याचवेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर तुम्हाला ह्याबद्दल काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.